पुण्यातल्या समाधान चौकामध्ये सिटी पोस्ट समोर मिनी ट्रक खड्ड्यात पडलेला आहे। रिव्हर्स घेत असताना ट्रक खड्ड्यात पडल्याचं पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाकडून ट्रकला बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। रस्त्याला अक्षरशः हे भगदाड पडलेलं आहे आणि या भगदाड पडलेल्या या खड्ड्यात ट्रक उलटलेला आहे। इथे दृश्य आपण पाहतोय पुण्यात समाधान चौकात रस्त्याला भगदाड पडल्यानं ट्रक हा खड्ड्यात पडलेला आहे। सिटी पोस्ट समोर मिनी ट्रक हा खड्ड्यात पडलेला आहे। रिव्हर्स घेत असताना ट्रक हा थेट खड्ड्यात पडला। अग्निशमन दलाकडून ट्रकला बाहेर काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पुण्यातली ही घटना आपण पाहतोय। रहदारीचा हा सगळा परिसर आणि या ठिकाणी रस्त्याला अक्षरशः भगदाड पडलेला आहे। या भगदाड पडलेल्या या रस्त्यात ट्रक उलटला आणि ही दुर्घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, अक्षरशः रस्त्याला भगदाड पडलेला आहे आणि या भगदाड पडलेल्या रस्त्यात ही दुर्घटना घडतीये। लागावी सिटी पोस्ट पुण्यातलं जे समाधान चौक आहे या समोरचा जो भाग आहे तिथे एक भला मोठा खड्डा आहे, तो खंडून ठेवलेला होता आणि त्याच खड्ड्यामध्ये हा जो मिनी ट्रक आहे तो कोसळण्याची घटना घडलेली आहे। रिव्हर्स म्हणजे मागे हा ट्रक घेत असताना चालकाच्या लक्षात आलं नसल्यानं हा संपूर्ण ट्रक आहे तो कशा पद्धतीने या खड्ड्यात पडलेला आहे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण ट्रक हा खड्ड्यामध्ये गेलेला आहे। जवळपास 8 ते 10 फुटांचा हा खड्डा खणलेला होता आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण मिनी ट्रक आहे तो पडलेला आहे। या घटनेमध्ये चालक आहे तो किरकोळ जखमी सुद्धा झालेला आहे। सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ट्रकला बाहेर काढण्याचं काम सुरू केलं जाते, पण सिटी पोस्ट समोर असलेल्या आवारामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।